2 वर्षापासून नागपूर नागबीड हा नॅरो गेज ब्रॉडगेजचं काम सुरू आहे। यांचा पूर्ण कंत्राटदार वेंकटरमैया आहे। त्यांनी जवळपास 2 वर्षापासून याचं काम चालू आहे। त्यांना त्या ट्रॅकवर टाकण्याकरता मुरुम लागत होता। त्यांनी मुरुमासाठी इथं मुरुम तर नाही, इथं माती आहे। ही माती म्हणजे इथली 8.5 एकर जमीन विकत घेतली 2 शेतकऱ्यांनी, 4 एकर आणि 4.5 एकर, आणि इथं अवैधरित्या 70 फूट आपण बघू शकता 70 फूट माती काढून म्हणजे कंटिन्यू 10 पोकलँड 4 महिने लाखो ट्रक म्हणजे ह्या इथल्या मातीनं 25 किलोमीटर पर्यंत रेल्वे ट्रॅकवर माती टाकण्यात आलेली आहे। आणि त्यामुळे लगतच ही शेती आहे पीडित शेतकऱ्याची। ही शेती 3 एकर शेती आहे आणि ही काय झालं, ह्या 70 फुटा गड्ड्यामध्ये पूर्ण शेती हे खचली आहे। आता हा शेतकऱ्याचा काही दोष नसताना याची शेती खचली आहे, विहीर पण गेलेली आहे आणि 1-1.5 वर्षापासून हा शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे। त्याला उपजीविका करण्याचे एकच साधन म्हणजे फक्त शेती होती आणि अशा कंडिशनमध्ये तो गुहार लावून राहिला। अजूनपर्यंत या स्पॉटवर तहसीलदार साहेब सुद्धा आलेले नाही आहे आणि मागे पटवाडी साहेबाला त्यांनी पंचनामासाठी पाठवलं होतं। आता ते पटवाडी साहेब म्हणे 1.5 करोड रुपये त्याच्यावर दंड हे केला म्हणे, आम्ही 64 करोड रुपये दंड सांगितले होते। हे सगळे उत्तर उडवाउडीचे उत्तर चालू आहे, पण त्या शेतकऱ्याला अजूनपर्यंत न्याय मिळाला नाही। मी सरपंच म्हणून माझ्याकडे त्यांनी तक्रार दिली होती। त्या तक्रारीच्या आधारावर मी जिल्हा अधिकाऱ्यांना, SDOंना, खनिकर्म विभागांना आणि तहसीलदारांना सगळ्यांना मी अर्ज दिलेला आहे आणि शेतकऱ्यांनी सुद्धा दिला आणि तसेच पोलिसांना दिले आहे। आणि त्या दिवशी एक न्यूज लागली होती, बातमी लागताच त्यांनी सारवा करून हा ट्रक दिसला तुम्हाला, हे फक्त त्याच्या घावावर मलम मीठ सोडण्याचं काम त्यांनी ठेकेदार करत होता। म्हणून माझी आपल्यास एकच विनंती आहे आमच्या गावकऱ्याच्या वतीनं, माझ्या ग्रामपंचायतच्या वतीनं, की त्या वेंकटरमैयावर मनुष्यवधा गुन्हा दाखल केला पाहिजे। कारण इथे आज तुम्ही पाहू शकता कुठलेही कंपाऊंड नाही आहे, आजूबाजूला सर्व शेतकरी आहे, जनावर आहे, पण इथं कुठलंही त्यांनी तार कंपाऊंड म्हणा असं कुठलीही सुरक्षा भिंत वगैरे सुद्धा नाही केलेली आहे। इथे कुठली जीवित हानी झाली समजा तर त्याला जबाबदार कोण राहणार आहे, अशी परिस्थिती इथं आहे। आणि आता आम्ही या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो, काल आम्ही पत्रकार परिषद सुद्धा घेतली आहे की लवकरात लवकर शेतकऱ्यांना न्याय नाही मिळाला 2-3 दिवसात तर आम्ही आमरण उपोषणाला इथं बसणार आहोत, सर्व गावकरी आणि शेतकरी, आणि आम्ही आपल्या हक्कासाठी लढणार आहोत। त्या गावचाच रहिवासी आहे। हा कास्तकाराची पुरुषोत्तम खोडके यांची 3 एकर शेती त्या प्रशासनाने आणि रेल्वेच्या कामासाठी केलेल्या याच्यात खड्ड्यात गेलेली आहे। तरी हा लक्ष्मण खोडके या परिवारावर दुःख असे लोटले की त्या शेती गेल्यामुळे त्यांच्या पत्नी वारल्या टेन्शनमुळे, आणि दुसरी गोष्ट न्याय नाही मिळाला। आजपर्यंत 6 महिने झाले, त्यांचा मुलगा घर सोडून गेला। आज तो व्यक्ती मरणाच्या दारात उभा आहे, तो आत्महत्या करण्यास तयार आहे। त्यासाठी आम्ही लोक त्यांना प्रोत्साहन दिलं, तू आत्महत्या करू नको, न्याय मिळेल, त्यासाठी आम्ही हे सर्व करत आहोत। अगर प्रशासनानं आम्हाला न्याय नाही दिला तर आम्ही येथे बेमुदत उपोषण करणार आहे।